हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मिथ्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्रानी स्वयं ब्रह्म मिथ्यासी। पुण्यपुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मिथ्या हे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चल विचारसागर तरंग 6वा, परिच्छेद 64वा, लक्षणाचे भेद। लक्षणा तीन प्रकारची असते: जहद, अजहद आणि जहदाजहद। या तीन लक्षणापैकी दोन लक्षणेने अर्थ लागत नाही। जहद आणि अजहद या लक्षणेने अर्थ जुळत नाही।
म्हणून 3 नंबरची जी जहदाजहद लक्षणं आहे त्या लक्षणाने अर्थ योग्य जुळतो. म्हणून जशा 3 सत्ता सांगितल्या मागे, व्यावहारिक, प्रातिभाषिक आणि पारमार्थिक, आहे का नाही? मी कोण आहे याचं जर उत्तर द्यायचं असेल, कोणी विचारलं महात्म्याने एकाने की आपण कोण आहात, तर त्याला प्रातिभाषिक सत्यातून उत्तर द्यावं का व्यावहारिक सत्यातून द्यावं का पारमार्थिक सत्यातून द्यावं, म्हणजे योग्य उत्तर त्याला पटेल. मग व्यावहारिक सत्यातून आपण काय म्हणणार, प्रातिभाषिक सत्यातून काय म्हणणार आणि पारमार्थिक सत्यातून काय म्हणणार, त्या म्हणण्यावर, त्या बोलण्यावर काय लक्षणं होते. कारण एकाच पदाच्या ठिकाणी किंवा एकाच देहाच्या ठिकाणी 3 प्रकारच्या लक्षणा ह्या प्रतीतीला येतात. पण त्या 3 लक्षणापैकी 2 लक्षणा ह्या अर्थहीन आहेत. कशा आहेत? अर्थहीन आहेत. आणि त्याच्यातली एकच लक्षणा ही अर्थयोग्य आहे. मग मी आत्मस्वरूपवान आहे ही एक लक्षणं आहे. आपलं स्वरूप सांगण्याचं हे एक ज्ञान आहे. ही एक खूण आहे. खूण मी देवान आहे आणि मी अमुक नावाचा आहे. नावानंही मी असं आपल्याला वाटतंय, देहानंही मी असं वाटतंय आणि स्वरूपानंही. कारण मी हे 3 ठिकाणी बसतं, पण 3 ठिकाणावरचं योग्य आहे का? एकाच ठिकाणावरचं योग्य मी. देहाच्या ठिकाणी मी जर म्हणलं तर अर्थ योग्य लागेल का? नामाच्या ठिकाणी मी म्हटलं तर नाम मी आहे का? तो मी आहे का? नामही तो नाही आणि तो देहही तो नाही. मग कोण आहे तो? तो आत्मस्वरूपवान आहे का नाही? म्हणजेच काही त्यागायचं आहे आणि काही स्वीकारायचं आहे. यालाच भागत्याग लक्षणं म्हणतात. त्या ठिकाणी जो मी आहे तो मी स्वीकारायचा आहे आणि बाकीचं त्यागरूप जे आहे, त्याग करण्याजोगा आहे, त्याचा त्याग करायचा आहे. म्हणजे काही त्याग करायचा आहे आणि काही स्वीकार करायचा आहे. ही त्रिपुटी आहे. ही काय आहे? त्रिपुटीचं ज्ञान आहे. आणि ह्या त्रिपुटीमध्ये 2 त्याग स्वरूप येतं आणि एक स्वीकार स्वरूप आहे. जसं नाथबाबांनी भारुडामध्ये म्हटलंय, काट्याच्या आणीवर बसले 3 गावं. किती बसले तर? पण त्याच्यातले 2 वसाडच आहेत. 2 कसे आहेत? वसाड आहेत. मग ते एक आहे ते कसं आहे? ते वसाड नाही होय, पण ते सिद्ध होत नाही.
ते सुद्धा त्या ठिकाणी कायमचं नाही, ते सुद्धा बसत नाही तिथं, ते बी उडून जातं. मग हे दोन वसाड कोणते? जहद लक्षणा केलेला हे अर्थ वसाडच अर्थ आहे. अजद यानंही केलेला अर्थ तितकासा योग्य बसत नाही. आणि जहद जर लक्षणा केली तर अर्थ बसतो, पण तेही सत्य नाही. अर्थ बसतो पण तेही सत्य नाही. वसाचना बसाचना म्हणजेच सत्यही नाही, असत्यही नाही. मग कसं आहे? मिथ्या आहे. मग कसं आहे? मिथ्या आहे. कशाच्या बाबतीत? जगताच्या बाबतीत, देहाच्या बाबतीत. ते सत्यही नाही आणि असत्यही नाही. मग कसं आहे? मिथ्या आहे. हे बसायले ना, हा, पण कवर बसायले? मिथ्या. कारण सत्य आहे असंही म्हणायला जमाना. कामून? तर त्याचा ज्ञानानं बाध झालाय. सत्य म्हणायला जमाना. मग असत्य म्हणानं नाही, ते प्रतीतीला यालय, ते प्रतीतीला दिसायले, म्हणून त्याला असत्य म्हणता येणार. मग ते सत्यही नाही आणि असत्यही नाही. मग कसं आहे? ते दोन्ही तर नाहीतच ना. मग कसं आहे? मिथ्या आहे. मग मिथ्या आहे तर हे कसं आहे? सत्य आहे का? मिथ्या सत्य आहे का? मिथ्या सत्य नाही. आणि जे सत्य आहे का ते मिथ्या नाही. जे मिथ्या आहे का ते मिथ्याच आहे. ते कसं आहे? खऱ्या खोट्याच्या निराळ आहे ते, पण सत्य नाही. ते खरं बी नाही आणि खोटं बी नाही. ते मिथ्या आहे पण सत्य नाही. मिथ्या हे सत्य नाही आणि असत्यही नाही. मिथ्या सत्यही नसतं आणि असत्यही नसतं, त्याला मिथ्या म्हणतात ना. मग मिथ्या सत्य म्हणता येईल का? मग ते बी बसाना ना. दोन वसाड तर आहेतच आहेत, पण तिसरं सुद्धा आहे का नाही? कारण हे मिथ्या वास्तविक सत्य नाही. आणखी थोडंसं सोपं, जगत सत्य आहे का? नाही. असत्य आहे का? नाही. मग मिथ्या नाही का? आहे का नाही? मिथ्या आहे, पण ते मिथ्या सत्य आहे का? परमात्मा सत्य आहे. म्हणून मिथ्या सुद्धा सत्य नाही आणि मिथ्या हे असत्यही नाही. सत्य नाही म्हणून असत्य सुद्धा नाही. मग कसं आहे? अनिर्वचनीय मिथ्या आहे. आणि सत्य याच्यापेक्षा निराळा आहे का नाही? मग ते सत्स्वरूप त्रिकाला अबाधित ते सत्य आहे. पण ते सत्य कळण्यासाठी, ते सत्य कळण्यासाठी काय करावं लागतंय? अनिर्वचनीय जाणावं लागतंय. कुणाला अनिर्वचनीय जाणावं लागतंय? आपण ज्याला सत्य म्हणू लागलोत, आपण ज्याला असत्य म्हणू लागलोत, त्याला काय म्हणावं लागतंय? हां, त्याला अनिर्वचनीय मानल्याशिवाय आपल्याला खरं सत्य कळत नाही.
आहे का नाही? मग मिथ्या कळाल्याशिवाय, मिथ्या समजल्याशिवाय, मिथ्याचं ज्ञान झाल्याशिवाय, म्हणजे सत्य असत्य आणि मिथ्या या त्रिपुटीचं ज्ञान झाल्याशिवाय ते पारमार्थिक सत्य कळत नाही, आहे का नाही? मग आपण ब्रह्मरूप आहोत किंवा वेदाने तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला, ते आपल्याला कधी समजणार? तत् म्हणजे ते, तो म्हणजे तू, अशी म्हणजे आहेस. कोण आहेस? अशी रूपानं, अस्तित्व रूपानं, ब्रह्मरूपानं ते आहेस. म्हणजेच आपलं खरं स्वरूप कळण्यासाठी तत्पदाचा आणि तोम पदाचा अर्थ कळून घ्यावा लागतो, आहे का नाही? मग तो अर्थ कशानं कळेल? तर लक्षणा केल्यावर कळत आहे. मग आपण जहद लक्षणा पाहिली, मग त्या जहद लक्षणामध्ये वाच्य अर्थाचा संपूर्ण त्याग करावा लागतो. त्या वाक्यामध्ये, त्या पदामध्ये संपूर्ण त्याग करावा लागतो आणि वाच्याच्या संबंधीचं ज्ञान करून घ्यावं लागतं, संबंधी अर्थाचं, आहे का नाही? मग त्यांनी उदाहरण दिलं होतं, गंगेत गवळवाडा आहे. मग गंगेमध्ये गवळवाडा असणं शक्य नाही, अर्थ लागा ना. मग त्या ठिकाणी वाच्य स्वरूप जे आहे, पदामध्ये वाच्य स्वरूप काय आहे? गंगा हे वाच्य रूप आहे, आहे का नाही? मग त्या वाच्य पदाचा पूर्णतः अर्थ काढून टाकावा लागतो, घ्यायला जमत नाही. त्याच्या जाग्यावर त्या गंगेच्या संबंधीचा ज्या काही कडा आहेत तो त्या घ्याव्या लागतात आणि मग तिथं गवळवाडा आहे हे आपल्याला लक्षात येतं, ध्यानात येतं. म्हणजे त्या लक्षणेमध्ये वाच्य स्वरूपाचा संपूर्ण त्याग करूनच अर्थ लागला, वाच्य स्वरूपाचा संपूर्ण, आहे का नाही? पण ते वाक्य तसं होतं म्हणून तिथं लागला. आणि दुसऱ्या लक्षणेमध्ये, अजहद लक्षणेमध्ये काय उदाहरण दिलं होतं त्यांनी? सोन धावतो, आहे का नाही? तांबड्या रंगाचा घोडा धावतो. सोन धावतो या शब्दाचा अर्थ काय, वाक्याचा काय, पदाचा अर्थ? तांबड्या रंगाचा घोडा धावतो आहे. मग त्या ठिकाणी असणाऱ्या वाच्य स्वरूपाचा त्याग करून अर्थ करायला जमेल का? कारण वाच्य स्वरूप काय आहे त्या वाक्यामध्ये, त्या पदामध्ये? तांबडा हा रंग. मग त्या घोड्यावरला रंग बाजूला काढता येतो का? आणि रंग जर काढला तर त्या घोड्याचा रंग जर काढला तर त्याचं कातडं काढावं लागन, आहे का नाही? हे असं संभव आहे का? म्हणून वाच्य स्वरूपाचा त्याग न करता संबंधी अर्थाचं ज्ञान करून घ्यावं लागतं, त्याग न करता. त्याला काय म्हणतात? अजहद लक्षणा. म्हणजे अजहद लक्षणानं त्याचा अर्थ लागतो. पण काही काही असं वाक्य आहेत की जहद लक्षणानेही त्याचा अर्थ लागत नाही, अजहद लक्षणानेही त्याचा अर्थ लागत नाही. मग काय करा? त्यावेळेस शास्त्रानं सांगितलं, व्याकरणानं सांगितलं
की जहदा जहद लक्षाना, तिलाच भाग त्याग लक्षाना. म्हणजेच काही भाग स्वीकारायचा आणि काही अंशानं त्यागायचा. यालाच शास्त्रामध्ये भाग त्याग लक्षाना म्हणतात, आहे का नाही. अनिर्वचनीय ख्याती कशी सांगितली होती. अनिर्वचनीयता, जे सत्यही नाही आणि ज्याला सत्यही म्हणता येत नाही आणि असत्यही म्हणता येत नाही. का. सत म्हणावं लक्षाला लागत नाही, असत म्हणावं सर्पाला सत्य म्हणता येत नाही आणि असत्य म्हणता येत नाही. असत्य का म्हणता येत नाही. प्रतीती यायली म्हणून काहीतरी सत्ता द्यावीच लागते, आहे का नाही. मग त्याला सत का म्हणता येत नाही. प्रतीती यायली म्हणून सतमानानं, पण प्रतीती कवर आहे त्याची. त्याच्या अधिष्ठानाचं अज्ञान आहे तोपर्यंतच आहे. त्याच्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं की तो राहत नाही. मग ते राहत नाही म्हणून त्याला सत म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. मग काहीच म्हणा येत नाही का. माहीत नसलं तर काहीच म्हणा येत नाही आणि माहीत असलं तर म्हणजे ज्ञान असलं तर. माहीत असणे म्हणजे काय. मग जहदा जहद लक्षाना ही ज्ञात असली तर मग जहदा जहद लक्षाना हे ज्ञान करून देणारी आहे. कोणतं ज्ञान. पारमार्थिक सत्यातलं. व्यावहारिक सत्यातल्या ज्ञानाशी काय उपयोग आहे का. त्याच्यासाठी जहद आहेत, अजहद आहेत, ते होत आहे तिकडं, भागत आहे त्याच्यावर त्याचं. पण इकडं त्यानं भागत नाही. त्या जहद अजहदनं भाग त्यागच करावं लागतं. काहीचा स्वीकारण काहीचा त्याग. तसं सर्पाची जर सिद्धी लावायची असेल तर अनिर्वचनीय ख्याती मानल्याशिवाय त्याची सिद्धीच लागत नाही. मग सर्प कसा सांगायचा आहे. पारमार्थिक सत्तावान आहे का तो. नाही. मग व्यावहारिक सत्तावान आहे का तो. प्रातिभाषिक सत्तावान आहे का तो. हा. व्यावहारिकही नाही, पारमार्थिकही नाही आणि प्रातिभाषिकही. प्रातिभाषिक सत्तेतली दिसण्यापुरतंच आहे. सर्प प्रातिभाषिक सत्यातली, दोरी व्यावहारिक सत्तेतली. हा. आणि ते ज्ञान तेही त्या त्रिपुटीमध्ये चाललंय म्हणून तेही सत्य नाही. म्हणजेच अनिर्वचनीय जरी म्हटलं तरी ज्ञान व्हायला तिथं अनिर्वचनीय म्हणून, आहे का नाही. आणि आपण त्या ठिकाणी सत्यता म्हणायला लागलोत ना, पण ती सत्यता कशाला द्यायलोत. अनिर्वचनीयता कुणाला द्यायलोत आपण. जे सत असत मानू लागलोत ना त्यालाच अनिर्वचना कोणाला द्यायलोत. अनिर्वचनीय ही सत्ता आपण कुणाला द्यायलोत. सत असताला द्यायलोत. हा. ज्याला आपण सत म्हणू लागलोत, ज्याला असत म्हणू लागलोत त्यालाच आपण काय दिलंय. अनिर्वचनीय. का म्हणून त्याला दिली अनिर्वचनीय त्याला का दिली. कारण ते सत्य सत्य नाही आणि असत्य असत्य नाही म्हणून त्याला उघडं पडू लागलं. ते कळा नाही गेलं ते, आहे का नाही. म्हणजे ज्ञान व्हाय नाही गेलं म्हणून त्याला काय दिलं. अनिर्वचनीयता दिली. पण त्या ठिकाणी ती अनिर्वचनीयता दिली. हां ती दिली
पण त्याला अनिर्वचनता जी दिली ती सत्य आहे का? नाही. तुम्हाला द्यायचंच होतं तर मग सत्य तो द्यायला पाहिजे होतं. काय दिलंय? ते म्हणतात ना, भाडं दिलं काय येडं समजिलं, वाडं दिलं आणि येडं समजिलं. तसं तुम्ही अनिर्वचनता जगताला दिली म्हणजे कसं समजिले मग जगताला? हा? मग हे ज्ञान कसं आहे? निरर्थक आहे का सार्थक आहे? याला निरर्थकच म्हणतात. अनिर्वचनीयतेला अनिर्वचनीयता दिली ना आपण, हे निरर्थक आहे. काय अर्थ आहे देऊन त्याला? हा, भाडं देऊन काय अर्थ आहे? द्यायचं असतं तर बुडातलं द्यायचं असतं ना. बुडातलं काय सत्य, ते सत्यत्व द्यायला पाहिजे होतं ना. मग ते तर द्यालतच ना, पण ते असत्य त्या संगतीतलं होतं ते सत्य. आधी द्यालतच पण ते कशातलं होतं ते. मग हे पारमार्थिक सत्यत्व द्यायचं की. पण मिथ्यात्व दिल्याशिवाय ते पारमार्थिक सत्यत्व देताच येत नाही. का म्हणून? कारण मिथ्यात्वाला अधिष्ठानच ते पारमार्थिक सत्य आहे. मिथ्यात्वाचं अधिष्ठान काय आहे? मग मिथ्याच नाही मानलं तर ते अधिष्ठानाचं कसं ज्ञान करून घेता येईल? कारण मिथ्या पदार्थ कसा असतो? अधिष्ठान रूपच असतो. मग ते अधिष्ठान कळण्यासाठी प्रातिभाषिक सत्ता कळावी लागते. अनिर्वचनीयता ही कळावी लागते. अनिर्वचनीय कळाल्याशिवाय पारमार्थिक सत्य कळत नाही. अर्थाध्यास कळाल्याशिवाय ज्ञानाध्यास कळत नाही. म्हणून अगोदर अर्थाध्यास कळावा लागतो, है का नाही? मग तो अर्थाध्यास कळणं इति कर्तव्यात आहे का? इति कर्तव्यात आहे का? जहद लक्षानं कळणं, अजहद लक्षानं कळणं इति कर्तव्यात आहे का? म्हणजे सगळं समज नाही का? अर्थाध्यास कळणं म्हणजे सगळं समज नाही का? जगत मिथ्यात्वाचं ज्ञान झालं म्हणजे ज्ञान झालं का? तसं ज्ञान झालं, ज्ञान प्राप्त झालं. हे कशाला म्हणायचं? ज्या वेळेस अज्ञान काहीही शिल्लक राहत नाही, आणि ज्या वेळेस अज्ञान काही शिल्लक राहत नाही त्यावेळेस ज्ञान ही शिल्लक राहत नाही. मग काय शिल्लक राहतं? ते स्वरूप ज्ञान उरतं. केवळ ज्ञान उरतं. कोणतं ज्ञान? स्वरूप ज्ञान. विशेष ज्ञान नाही, अज्ञानाच्या विरोधातलं नाही. जे अज्ञानाचा नाश करतंय का ते ज्ञान, ते ज्ञानच नाही, ते अज्ञानच आहे. अज्ञानाला निवृत्त करणारं ज्ञान आहे ना, ते काय आहे? अज्ञानच आहे. ते कोणाकडून ते ज्ञान आहे? कोणाच्या घरचं आहे? वृत्तीच्या अंतःकरणाच्या घरातलं ते. आणि हे अंतःकरण वृत्ती हे कोण्या सत्यातलं आहे? प्रातिभाषिक सत्यातलं आहे, अनिर्वचनीय हे, आणि त्याच्यातलं ते ज्ञान आहे. मग ते अनिर्वचनीय जे ज्ञान आहे का ते अज्ञानाची निवृत्ती करतं. अनिर्वचनीय ज्ञान काय आहे? विशेष ज्ञान म्हणजे अनिर्वचनीयताचं ज्ञान. आणि ते ज्ञान अज्ञान घालवितं.
हा मग अज्ञान घालविणार ते ज्ञान हा ते कोणासोबत जातं? अज्ञानासोबतच जातं का नाही ते? हो. त्याचं काम काय आहे त्या ज्ञानाचं? अज्ञान त्यालाच घालवायचंय. मग ते जिथवर जाईन तिथवर त्याच्या मागच जातं. हा ते जिथवर जाईन अज्ञान, जिथवर पळण तिथवर त्याच्याच मागं जातं. आणि जर ते अज्ञान ठेस लागून पळलं मेलं तर त्यावेळेस ते ज्ञान बी आहे का नाही? समजा हा देह आहे आणि या देहाची सावली आहे आणि ती एक जण म्हणला मला तुझी सावली धरून दाखव. हा मग त्या सावलीच्या मागं लागलं ते धरायला तिला. आता ती गौसती का सावली? हा हे जसा पळायला तशी सावली का? जशी सावली पळायली तसा हा पळायला? कशी क्रिया होती? पण क्रिया तशी घडती. पळते दोन्ही बी आहे का नाही? मग कोण पळायले म्हणून कोण पळायले आहे का नाही? पण त्या सावलीला जर धरायचा असेल हा पळून गौसती का ती? मग पळत पळत तिला जर धरायचं जर म्हटलं, अशी जर शर्यत मांडली तर शेवटी काय होईल? ती सावली नष्ट होईल. कवर पळणारा पळण. सावली कशामुळे आहे? सूर्यामुळे आहे का नाही? सूर्य माथ्यावर आल्यावर मग ती सावली मेली का राहिली? हा ती सावली राहती का पुन्हा? सूर्य माथ्यावर आल्यावर आपली सावली हा कुठं जाते ती? हा मग ते अज्ञान जे आहे ते अज्ञान ज्ञानरूप तरी होईल, नाही तर ते ज्ञान अज्ञान रूप तरी होईल. सांगायचं म्हणजे कमी ज्ञान म्हणजे अज्ञान, कमी ज्ञान म्हणजे अज्ञान. हा आणि जास्त ज्ञान म्हणजे कमी अज्ञान म्हणजे ज्ञान. आणि कमी ज्ञान म्हणजे कमी ज्ञान म्हणजे आहे का नाही? आणि कमी अज्ञान म्हणजे मग त्या ठिकाणी फक्त काय? आता ते वस्तू एकच आहे का? फक्त कमी जास्तपणा आहे तिथं आहे का नाही? मग तो कमी जास्तपणाच फक्त त्याला ज्ञान अज्ञान करायले का नाही? वास्तविक पाहता ते ज्ञान अज्ञान आहेत का? ते कमी रमी जे व्हाले त्याच्यामुळं तसं व्हालंय. आणि तसं जर नाही झालं तर दोन्ही एकच आहेत ना आहे का नाही? मग तसं जे ज्ञान ज्ञान म्हणतो ना आपण, ते वृत्ती ज्ञान अज्ञानाच्या विरोधी आहे. ते काय आहे? अज्ञानाच्या विरोधी. आणि मग त्यानं अज्ञान निवृत्ती करता येते, अज्ञान निवृत्त करायचंय. ते साबण अंगाला लावायची आहे, साबण त्या ज्ञानाच्या ठिकाणी साबणीचा त्या ठिकाणी हे करावं. आणि अज्ञान त्या मलाच्या ठिकाणी, शरीरावरच्या मळाच्या ठिकाणी आहे का नाही? भांड्याच्या ठिकाणी खरकटेपणा हे अज्ञान आहे. आणि त्याला ते राख लावणं किंवा घासणी लावणं हे काय? ज्ञान आहे का नाही? पण ते राख लावणारेही कसं आहे? ते का स्वच्छ आहे का? हा साबण का स्वच्छ आहे का? हा तिला बी धुवावंच लागतं. तसं हे ज्ञान अज्ञान निवृत्ती करणार हे बी कसं आहे? मावळणार आहे. ते का खरं आहे का? ते ज्ञान खरं नाही, ते अनिर्वचनीयच आहे. ते ज्ञान सुद्धा
वृत्तीकडून होणारं ज्ञान, वृत्तीनं प्रकाशन होणारं ज्ञान ते अनिर्वचनीय ज्ञान आहे. मग तुम्ही म्हणणार आम्ही ब्रह्मरूप आहोत असं आम्हाला ज्ञान झालं, हे कसं आहे? अहम ब्रह्मास्मी हे वृत्ती ज्ञान आहे का स्वरूप ज्ञान आहे? वृत्तीनं ज्ञान होतंय का स्वरूपानं ज्ञान होतंय? मी ब्रह्मरूप आहे असं जर एखादा म्हणू लागला तर तो कशानं म्हणायला आहे? वृत्तीनंच म्हणायला आहे ना. वृत्ती आहे, अंतःकरण आहे का नाही? पण तो मी ब्रह्मरूप आहे असं जो म्हणायला आहे तोच ब्रह्मरूप आहे का? है का नाही? सर्व ब्रह्मरूप आहे आणि तो काय म्हणायला आहे? मग ते ज्ञान आहे का अज्ञान आहे? ते काय? हा, मग ते ज्ञान कसं आहे? अज्ञान रूपच आहे. मग ज्ञान कशाला म्हणतात? अहो आपण ज्ञान रूप येत, झालेलं अज्ञानच आहे. जे व्हालंय ते काय आहे? मग ज्ञान जरी होत असलं तरीही अज्ञानच आहे. ते व्हायलंय म्हणलं की हा, आणि स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान होतंय का? ते ज्ञान स्वरूपच आहे ना, ते होत नाही तिथं, जात बी नाही आणि होत बी नाही, येतही नाही जातही नाही. आत्म्याच्या ठिकाणी आत्मा कसा आहे? ज्ञान स्वरूपवान आहे ना. मग त्या ठिकाणचं ज्ञान जातंय का? येतंय का? जीव झाला त्यावेळेस त्याचं ज्ञान गेलं असं वाटतंय का नाही? मग हा भ्रम आहे. हे काय आहे? हा, ज्ञान गेलं असं वाटतंय का नाही? पण कुठे गेलंय ज्ञान? ते गेलंय का? ते आता 2 रोज झालं सूर्य दिसेना, सूर्य नाही, कुठे गेला? फक्त आवरण आलंय. ज्ञान तसंच आहे. म्हणजे आपण ब्रह्मरूप जसे आहोत तसेच आहेत. हे ढग आले तर हे म्हणून ज्ञान गेलं. कोणतं ज्ञान गेलंय? जे वृत्ती ज्ञान तुला वृत्तीमध्ये ते ज्ञान व्हायला पाहिजे होतं, ते वृत्तीतलं गेलंय, स्वरूपातलं कुठे गेलं नाही. स्वरूपातलं जसं आहे तसंच आहे. सूर्याच्या ठिकाणचा प्रकाश कुठंच गेला नाही, तो प्रकाश रूपच आहे. तसा जीव ब्रह्मरूपच आहे. पण जीव झाल्या वाटतंय ज्ञान गेलं आणि ज्ञान आलं. मग आलं ते कोणतं? वृत्ती ज्ञान. आणि गेलं तर होतं कोणतं? ते वृत्ती ज्ञानच गेलं होतं. मग वृत्ती ज्ञान गेलं तेव्हा अज्ञान आहे असं वाटू लागलं, आणि अज्ञान गेलं तेव्हा वृत्ती ज्ञान आहे असं वाटू लागलं. कसं? वृत्ती ज्ञान गेलं तेव्हा अज्ञान आहे, वृत्ती ज्ञान गेल्यावर अज्ञान आहे, आणि अज्ञान गेल्यावर वृत्ती ज्ञान आहे. हा, पण ह्या दोन्ही व्हायलेल्या क्रिया कशा आहेत? अनिर्वचनीय मिथ्या आहेत. ह्या काय वास्तविक खरंय का? नाही म्हणलं. स्वप्नामध्ये मी कलेक्टर झालो होतो. स्वप्नात काय झालता? कलेक्टर झालो. आणि बघा ना, इथं जाग आली, आता जाग आली तर पोलीस आहे. स्वप्नात कलेक्टर होतो. मग कलेक्टर खरं आहे का? त्याला विचारलं, तू खरंच होतास का कलेक्टर? म्हणलं आता नाही वाटायले, पण तवा होतो आणि आता नाही. मग आता पोलीस वाटायले का नाही? मग हे वाटायले, आता वाटायले, तेव्हा ते वाटायले, आणि ज्याला वाटायले तो एकच आहे का नाही? तिथं बी तोच आहे, तिथंही. मग हे वाटणं खरं आहे का? हे वाटणं आहे. तसं अज्ञानी म्हणणं ही वाटणंच आहे, आणि ज्ञानी म्हणणं ही
वाटणंच आहे. हे काय आहे? हे सत्य नाही, हे वाटणं आहे. मग हे ज्ञान झालं ना, आता याला अनिर्वचनीय ज्ञान म्हणायचं. हे वृत्ती ज्ञान आहे. हे कोणचं आहे? अज्ञान अज्ञान म्हणून कळणं, ज्ञान ज्ञान म्हणून कळणं. म्हणजेच ज्ञान आणि अज्ञान हे एकरूपच आहेत, एकाचेच अंग आहेत. ते दोन्हीही एकाचेच अंग आहेत, पण ते अनिर्वचनीय मिथ्या कसे आहेत? ते मिथ्या स्वरूपवान आहेत ते. पण ते जे व्हायलेले आहेत ना ज्ञान अज्ञान, ते आपल्याच सत्यनं व्हायले. ते का? आपण द्रष्टा झालोत. आपण काय झालोत? द्रष्टा झालोत. म्हणून त्याचं प्रकाशन आपणच करायलो. कशाचं? ज्ञान आणि अज्ञानाचं. मग ते प्रकाशन करण्यासाठी आपल्याजवळ काय आहे सामुग्री? ते ज्ञान. त्या ज्ञानाच्या सामुग्रीनं आपण द्रष्टा व्हायलोत, है का नाही? सामुग्री कोणती? अंतःकरण ही एक सामुग्री लागली, वृत्ती ही एक सामुग्री लागली, इंद्रिय ही सामुग्री लागली. ह्या सामुग्रीनं जे सामान्य स्वरूप ज्ञानवान आत्मा आहे, त्या आत्म्याच्या अधिष्ठानाला धरून, त्याच्या अधिष्ठानावर, त्याच्या सत्तेवर ह्या क्रिया व्हायल्याता. तो करीना झालाय. तो आत्मा करायलाय का? नाही, व्हायल्याता, है का नाही? मग ते जे आहे का आत्मस्वरूपाचं ज्ञान, स्वरूप ज्ञान, ते ज्ञान खरं हे अनिर्वचनीयच आहे. मी ब्रह्मरूप आहे इथपर्यंत. आता हे ज्ञान येतं का सोबत? मुक्तता सोबत येते का? बद्धता सोबत येते का? हे मुक्तता बद्धता अनिर्वचनीय मिथ्या आहेत. जसं बद्ध म्हणणं हा भ्रम आहे ना, तसाच मुक्त म्हणणं ही. आणि मग ते सत्य आहे का? मग मी ब्रह्म म्हणता ब्रह्म, मी मुक्त म्हणता ब्रह्म हत्या कोटी, हे असं काऊन म्हणलेत? मग अहो, तुम्ही जसं बद्धतेचं प्रकाशन करायला स्वतःचं, तसंच मुक्ततेचंही करायला. तुम्ही मुक्त अगोदरच होतात ना, आणि पुन्हा म्हणायलात मुक्त झालो मुक्त झालो. म्हणायची काही आवश्यकता आहे का? सामान्य स्वरूपानं आपण कसे आहोत, जसे आहोत तसेच आहे. तर त्याला काही झालं नाही. फक्त हे भ्रम झालेला काय कळून घ्यायचा. हे भ्रम होता. आता पोचतोर मी याला मी काय म्हणू लागलो, काही बी म्हणू लागलो. हा मी करताच आहे, मी भोगताच आहे. वास्तविक तसं आहे का? नाही. सांगायचं तात्पर्य सत्य ज्ञान होण्यासाठी जहद लक्षणा म्हणजे भागत्याग लक्षणा केल्याशिवाय ते सत्य ज्ञान होत नाही. पण जहद हे सत्य हे बी धरायचं नाही. जहद हे ही ते केल्याच्या नंतर जो आपणाला अर्थप्राप्ती मिळती, त्या ठिकाणी सत्यत्व मानायचं. त्या लक्षणेत नाही. त्या लक्षणेत नाही. मग या ठिकाणी जहद लक्षणा अथवा भागत्याग लक्षणा, जेव्हा पदाच्या वाच्यार्थातील काही भाग ग्रहण करून घ्यावा लागतो आणि काही भाग त्यागावा लागतो, तेव्हा ती लक्षणं होत असते. काही घ्यायचं आणि काही सोडायचं. तिला जहद लक्षणा म्हणतात, भागत्याग लक्षणा. आता या ठिकाणी ते म्हणतात, उदाहरण देऊन म्हणतात की तो हा पुरुष आहे, एवढंच वाक्य त्यांचं. तो हा पुरुष आहे. आता तो म्हणल्याच्या नंतर तो कुठला पुरुष मानावा लागेल? दूर देशातला आणि भूतकाळातला.
आहे का नाही? तो त्यालाच म्हणतो ना आपण तो. हां, जवळ असले त्याला तो थोडंच म्हणतो. अगोदर बघितलेला आहे कवा तरी आणि कुठेतरी बघितलाय, कवा तरी आणि कुठेतरी त्याला तो म्हणतो आपण, आहे का नाही? आणि तोच पुरुष जर समजा अचानक आपल्या समोर आला त्यावेळेस आपल्याला त्याचं ज्ञान कसं होत आहे? हा, तो जो होता ना, तो त्या काळातला, त्या देशातला तोच काय आहे? हा आहे का नाही? मग तो हा आहे असं ज्यावेळेस आपणाला ज्ञान होतं त्यावेळेस तो हा आहे असं म्हणता वेळेस त्यावेळेसचा काळ आणि त्या ठिकाणचा देश तो इथं मानायला जमतं का ह्या काळात? हां, ह्या देशात आता जिथं पाहिलो तर आपण त्याला त्या ठिकाणी तो काळ आणल्या जमतं का? मग त्या ठिकाणी त्या देशाचा आणि कालाचा त्याग करावा लागतो आणि काय धरावा लागतो? तो पुरुष धरावा लागतो. म्हणजे त्यावेळेचं काही सोडलं आणि काय धरलं, आहे का नाही? आणि ते जे धरलेलं आहे का ते सोडून तिथालचा देश बरं त्याच्या सोबत आहे का आता? ते तो देश बी नाही काल बी नाही, आहे का नाही? कोण आहे? तो पुरुष आहे. पण तो पुरुष कोण? त्यावेळेचा त्या देशातला आणि त्या काळातला आहे का नाही? मग तो देश बी सोडला आणि काळ बी सोडला आणि तो पुरुष हा, तो पुरुष कोण आहे? हा समोर प्रत्यक्ष असणारा. हा, आणि तो होता तो कोणचा झाला मग आता? परोक्ष. तो जो होता तो जो परोक्ष होता तोच कसा झाला आता? प्रत्यक्ष झाला, है का नाही? मग परोक्षामध्ये जो काल आणि देश आहे तो परोक्ष कशामुळे तो परोक्ष व्हालाय? परोक्ष का व्हालाय? तो जो होता तो परोक्ष का व्हालाय? काल भूत आहे, भूतकाळ आहे, हा, आणि अन्य ठिकाण आहे, समीप ठिकाण आहे का? म्हणून तो कसा व्हायलाय? परोक्ष व्हायलाय. परोक्षाला कारण काय? हा, परोक्षाचं कारण त्याला देश आणि काल कारण आहे परोक्षाला, है का नाही? आणि त्या ठिकाणचे काल आणि देश त्याचा जर बात केला हा तर मग तो हा नाही का होणार? तो कशामुळे म्हणावं लागले? तो देश काळामुळं. हा, देश काळ काढून टाकल्यावर हाच आहे की, आहे का नाही? मग आपण तो हा विठ्ठल आणि तो हा हे बरवा बरवा म्हणायला लागले तर, पण केव्हा बरवा? त्यावेळेचा तो देश आणि तो म्हणजे जे परोक्ष वाटू लागलं ते परोक्ष गेल्याच्या नंतर. मग परोक्ष कशानं जातंय? देश आणि काल हे कसे आहेत? वास्तविक पाहता आता आहेत का ते? मग ते नसताना कशाला घ्यायचे? तर तो काळ बी नाही आणि तो देश बी नाही तर त्याचा अभाव झालाय. पण तोचा झालाय का अभाव? मग ज्याचा भाव आहे तो भावच घ्या ना. अभाव झालाय का? तो अभाव सोडून द्या ना, गेला ना तो. म्हणजे जे नाही ते घ्यायचं आणि जे नाही ते घेतल्यामुळं हा जो आहे तो झालाय परोक्ष झाला. देश काळ नाहीत आणि ते घ्यायले तर, आणि त्याच्यामुळं काय झालंय? हा जो आहे ते तो व्हायला लागलाय. त्यावेळेचा तो इथं नाही, आता नाही, जवळ नाही, कुठे की माहीत नाही, मात्र हाय परोक्षमध्ये चाललंय ते. मग जे नाही त्याला कशाला धरायचंय? देश आणि काल हे मिथ्या आहेत ना. मग ते मिथ्या आहेत तर ते सोडून द्या ना, ते नाशिवंत आहेत ना.
अनिर्वचनीय मिथ्या सत्य असतं का? हे प्रातिभाषिक सत्यातलं ते काय? देश आणि काल म्हणजे भूतकाल आहे का नाही? आता तो भूतकाल भविष्यकालात इथं असतो का? मग आता आपल्याला ज्ञान भविष्यकालात हे वर्तमान कालात घ्यायचंय. हा, आपल्याला तो कुठं कधीचा आहे? भूतकाळातला आहे. आता ते आपल्याला वर्तमान काळामध्ये घ्यायचं आहे. मग त्यावेळेस ते भूतकाळ सोडून द्यावा लागेल किंवा मग तो भूतकाळ सोडून तुम्ही वर्तमान काळ घ्या ना. मग तो हा करा ना. म्हणजेच काही सोडायचं आणि काही धरायचं. तेच इथं ते सांगतात की तो हा आहे या वाक्यात भूतकाळात आणि अन्य देशात पाहिलेला जो त्यास तो असे म्हणतात आहे का नाही? मग आणि वर्तमानकाली समीप देशात म्हणजे जवळच्या देशात असतो त्यास हा असे म्हणतात. हा म्हणतात ना, जवळ समीप देशात म्हणजे जवळच्या समोरच आपल्या एकदम, त्याला हा म्हणतात. आणि जे अन्य देशात असतो त्याला तो म्हणतात. मग असा तो आणि हा, तो आणि हा या पदाचा वाच्यार्थ आहे. या वाक्यामध्ये तो हा आहे, या वाक्यामध्ये काय आहे? तोही आणि हा ही काय? वाच्यार्थ रूप आहेत. मग अशा पदाच्या वाच्यार्थाचे ग्रहण करून वाक्यार्थ असा होतो की काय होतो? भूतकाल आणि अन्य देश. भूतकाल आणि अन्य देश सहित तो कोणाला म्हणायचं? भूतकाल आणि अन्य देश त्याच्यामध्ये असणारा तो आहे का नाही? आणि वर्तमान काल आणि समीप देश त्याला काय म्हणायचं? हा आहे. परंतु हा म्हणण्यामध्ये प्रत्यक्षता आहे. हा म्हणण्यात प्रत्यक्षता आहे आणि तो म्हणण्यात परोक्षता आहे. तो म्हणण्यात परोक्षता आहे आणि हा म्हणण्यात प्रत्यक्षता यायली का नाही? मग असा सामुदायिक वाक्यार्थ संभवत नाही. मग ते दोन्ही अर्थ जर घ्यायचे म्हटल्या तर ते दोन्हीही त्या काळातला तो आणि ह्या काळातला हा, ते दोन्ही एका वाक्यात बसवायला जमतात का? म्हणजेच ते काय म्हणतात? असा सामुदायिक वाक्यार्थ संभवत नाही. मग त्या वेळेचा तो काळ बी घ्यावा लागल, तिथालचा देशही घ्यावा लागल आणि तिथालचा देश आणि इथालचा समीप देश हे एक होत नाहीत. त्यावेळेचा काळ आणि आताचा काळ एक होत नाहीत. मग तिथाला तो आणि इथाला हा एक होतात का नाही? पण त्याच्या सगळं धरल्यावर कसा होईल? तिथल्या काळात देशासहित काळासहित धरल्यावर, इथल्या काळासहित देशासहित धरल्यावर तो जो होता तो हा कसा भेटेल? मग त्या काळातला जो तो आहे त्याच्याबरोबर जो काळ होता, त्याच्याबरोबर जो देश होता त्याचा त्याग करावा लागल. आणि हा जो आहे याच्या ठिकाणचा देशकाल ह्याचाही त्याग करायचा. म्हणजे त्या काळातला तो आणि ह्या काळातला हा एक होईल है का नाही? मग काहीतरी देशकाल त्यागायचा आणि त्याच्यातला जे वाच्य रूप अर्थ आहे तो घ्यायचा है का नाही? कारण भूतकाल आणि अन्य देश, वर्तमान काल आणि समीप देश यांचा विरोध आहे. विरोध आहे म्हणजेच भूतकाळ वर्तमान काळ एका जागेवर येतात का? विरोधी येत नाही. एका म्हणजे विरोधी येत नाहीत म्हणून विरोधी, हे एका जागेवर येत नाहीत म्हणून विरोधी. आणि एका जागेवर आल्यावर विरोधी कसं म्हणता येईल? म्हणून समीप देश आणि
वर्तमान काल आणि समीप देश याचा विरोध आहे. म्हणजेच त्या काळात आताचा हे देश जात नाही, आहे का नाही? किंवा ह्या देशामध्ये आताच्या कालामध्ये तो काल येत नाही, म्हणजेच विरोध व्हायला आहे. म्हणून दोन्ही पदाच्या ठिकाणी देशकाल एवढा वाच्य भाग त्याग करून, दोन्ही पदाच्या ठिकाणचा तोच्या ठिकाणी देशकाल आणि हाच्या ठिकाणचा देशकाल यांचा त्याग करून, देशकालाचा त्याग करून वाच्यार्थापैकी पुरुष भागाच्या वाच्यार्थाच्या ठिकाणी भागत्याग लक्षणा होते. म्हणजे तो हा आहे हे जे ज्ञान होते ते कशामुळे होते, तर ह्या भाग त्याग लक्षणेनेच होते. त्याच्या ठिकाणचा जो काही भाग आहे, कोणता, विरुद्ध पावणारा देशकाल, त्याचा त्याग करून त्या पुरुषाचा स्वीकार करणे, म्हणजे पुरुषाचा स्वीकार आहे आणि देशकालाचा त्याग आहे. म्हणजे काहीचा त्याग. आता तो हा आता हे आहे, आता हे तो म्हणण्यामध्ये आणि हा म्हणण्यामध्ये, कारण हा प्रत्यक्ष आहे आणि तो परोक्ष आहे ना. आणि परोक्ष म्हटल्यावर तो काय जवळ नसतो, आहे का नाही? मग तो अन्य देशातच मानावा लागतो. मग अन्य देशामधला अन्य काळातच असतो, आपोआपच व्हायला ना अन्य काळामध्ये. मग काळ बी बदलायला आहे आणि देश बी बदलायला आहे, हो का नाही? मग तो देश धरून जमतंय का? मग तो देश त्यागावा लागतो, है का नाही? आणि आताचा ह्याचाही देश हे आज जरी नाही त्यागला तरीही त्यागावंच लागते. कारण ते पुरुषत्व जे आहे, कारण तो हाच आहे. म्हणजेच अगोदर जे आपण होतो का तेच आहेत आता, आणि आता जे आहोत का नंतर तेच राहणार आहे. यालाच म्हणायचं भागत्याग लक्षणा. म्हणजे काहीचा त्याग करायचा आणि काहीचा स्वीकार करायचा, याला म्हणतात भागत्याग लक्षणा. आता आपला टाईम झाला आहे, उद्या पुढचा विषय पाहू. तोपर्यंत कुंडली वरदे.